तिपवर्य महंत हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज जगताप यांचं स्वागत श्रीपती मानियाबा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुवर्य आणि मार्गदर्शक हरिभक्तीपरायण महंत प्रमोद महाराज जगताप यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु त्यामागे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी, माझे सुहृद आणि वारकरी संप्रदायाच्या क्षितिजावरील तेजस्वी तारा असे परमश्रद्धेय श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कुटुंब प्रमुख असे माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंके साहेब, माननीय शेजवळ सर, या संस्थेचे फाउंडर मेंबर माननीय NG गायकवाड सर, वारकरी महामंडळाचे सातारा जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष माननीय साप्ते दादा, माननीय माने आबा, या समारंभाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर अतिथीगण, स्पंदने युवा मनाची असणारे महेशराव गायकवाड आणि या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व उच्च विद्याभूषित असे प्राचार्य, अध्यापक, संस्थेचे सेवक वर्ग, या समारंभाला उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, साताऱ्यासारख्या ऐतिहासिक शहरामध्ये आज हा होणारा पुरस्कार वितरण समारंभ मन प्रफुल्लित करतो आहे. आणि त्याचं कारण काय असेल तर या संस्थेला आजपर्यंत म्हणजे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी या संस्थेचं इवलं स्वरूप लावलं आणि 55 वर्षामध्ये या संस्थेचा विशाल असा वटवृक्ष झाला. पण या कारकिर्दीमध्ये आज पावे तो संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण आजचा हा विशेष समारंभ म्हणावा लागेल की आज संस्थेचा गौरव वारकऱ्यांनी केलाय, हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. संत वाङ्मयाचं चिंतन करणारे आम्ही लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. गेली 4 दशकं ते काम करतोय. वारकऱ्यांचं एक विशेष आहे, वारकरी सहसा कोणाला मान्यता देत नाही. हा या संप्रदायाचा लौकिक आहे. तो सहजासहजी कुणाला मानत नाही. मी 2 ठळक उदाहरणं या ठिकाणी देऊ इच्छितो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कुणालाही संत म्हणायला तयार नाहीत. देवाशी संभाषण करताना त्यांनी केलेले हे त्यांचं मनोगत आहे. करिसी ते देवा करी माझे सुखे, परी यासी मुखे मीन म्हणे संत. देवाशी बोलताना तुकाराम महाराज संवाद साधतात. देवा अनेक आज साधू संत दिसतात. मूलतः वारकरी संप्रदायाचं संतत्व हे बाह्यांगावर अवलंबून असून ते अंतर्लक्षणांवर असल्यामुळे
तुकाराम महाराज वर्णन करतात की आम्ही कुणालाही संत म्हणायला तयार नाही आहोत. आजचा अध्यात्माचा कालखंड सुद्धा अत्यंत प्रदूषित आहे. दररोज नवीन एक पंथ उदयाला निघतोय, नवीन एक स्वयंघोषित संत उदयाला येतोय. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कुणालाही असं संत म्हणणार नाही, त्यांच्या अंतर्लक्षणांचा आढावा घेतल्याशिवाय आणि आमच्या कसोटीला उतरल्याशिवाय. हे एक उदाहरण माझ्या समोर आहे. कुणालाही आम्ही संत म्हणणार नाही त्याची योग्यता असल्याशिवाय. दुसरा संदर्भ माझ्या समोर असा आहे की तुकाराम महाराजांचे अंतरंग अनुयायी श्री संत निळोबाराय पिंपळनेरकर हे वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी. तुकाराम महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर त्यांच्या सुपुत्राकडनं अर्थात तपोनिधी नारायण महाराज यांच्याकडनं पडली. तुकाराम महाराज त्यावेळेस वैकुंठाला गेले होते. तुकाराम महाराजांचा अनुग्रह मिळावा म्हणून संत निळोबारायांनी 42 दिवस उपोषण केलं असा इतिहास आहे. 42 दिवस उपवास केला आणि 42 दिवसानंतर त्यांच्या तपश्चर्येला फल आलं आणि स्वयं पांडुरंग परमात्मा तिथं आले. आणि निळोबांना सांगितलं कशा करता तपश्चर्या करत आहात. त्या निळोबाने सांगितलं की तुकाराम महाराजांचा अनुग्रह मिळावा म्हणून मी तपश्चर्या करतोय. त्या देवाने सांगितलं की तुकोबाराय आता वैकुंठाला गेले आहेत, तुकोबाराला भेटून तुला अनुग्रह घ्यायचा आहे आणि त्या अनुग्रहातून तुला माझी प्राप्ती करून घ्यायची आहे, तर मीच इथं आलेलो आहे. त्या तुकोबारायचा हट्ट तू का धरतोयस. तुकाराम महाराजांच्या अनुग्रहासाठी 42 दिवस उपोषण करणाऱ्या निळोबाराने वर्णन केलं. तुझं लागी येथे कोणी बोलाविले, प्रार्थिल्या वाचून आलास का. तू देव आहेस, बोलावल्याविषयी जाऊ नये एवढं साधं कळत नाही तुला देव कसं म्हणायचं. तुला काही बोलावलं नाही आम्ही इथे. तुका निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करत आहोत, तुझा नाही. 2 संदर्भ या करता दिले की तुकाराम महाराज कुणाला संतत्व द्यायचं ही सहजासहजी मान्यता देत नाही. देव समोर आला तरी निळोबाराय देवाला मान्यता देत नाही. अशा वारकरी पंथांनी या संस्थेला मान्यता दिली. हा सर्वात महत्वाचा विचार या ठिकाणी आहे. राजमान्यता मिळाली, समाज मान्यता मिळाली, पण आज या संस्थेच्या शिरपेचामध्ये वारकरी मान्यतेचा मानाचा तुरा खोला गेला. ही सर्वात महत्वाची घटना आज आहे. त्याच्या आपण सर्व साक्षीदार आहोत. हे सांगत असताना मला पूर्वकाल आठवतो आहे. अत्यंत अभिन्नत्वानं आम्ही काम करणारे. माझं शालेय शिक्षण ज्यावेळेस झालं, माझ्या सद्गुरुचरणाजवळ मी ज्ञानेश्वरीचा काही थोडा बहुत अभ्यास केला आणि त्या काळामध्ये गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळुकर यांच्यामुळे मी सातारला आलो. सातारची माझी पहिली ओळख त्यांच्यामुळे झाली आणि त्यावेळेस चिंचनेरच्या वैकुंठवासी यशवंत आप्पा यांच्या घरी आलो आणि त्या ठिकाणी माझी मदनरावाची भेट झाली. त्यानंतर मदनराव मुंबईला आले. आल्यानंतर त्यांनी अत्यंत कष्टानं मृदंगाचं शिक्षण घेतलं. हे नमूद करताना सुद्धा अंतकरण हेला होतं की वार लावून त्यांनी प्रसंगी पोटाचे हाल करत शिक्षण घेतलं. मी त्यांच्या बरोबर होतो. विशारद झाले आणि ज्या वेळेला वर्तमानपत्रात जाहिरात आली की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये संगीत शिक्षकाची जागा निघाली आहे, त्यांच्या वडिलांबरोबर आम्ही NG गायकवाड यांच्याकडे गेलो आणि NG सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं की आपण सर्वांनी जाऊन प्राचार्य साळुंके साहेबांना भेटा. तेव्हा 25 वर्षापूर्वी आम्ही दोघे जण गेलो. साहेबांची त्यावेळेस भेट घेतली. 25 वर्षानंतर सुद्धा तो प्रसंग माझ्यासमोर ताजा आहे. अनेक उमेदवार तिथे आले होते, त्या योग्यतेचे होते. एक उमेदवार तर पोस्ट ग्रॅज्युएट झालेला होता. त्या मानानं मदनरावांचं शिक्षण त्यावेळेस कमी होतं. विशारद ही पदवी जवळ होती पण शिक्षण कमी होतं. त्या तो प्रसंग असा होता की बहुतेक ती नोकरी त्यांना मिळेल असं समोर दिसत होतं, कारण शिक्षण जास्त होतं. मला ते थोडंसं वाईट वाटलं.
सरांना आठवत असेल त्यावेळेस ते, मी सरांजवळ गेलो आणि सरांना एकच गोष्ट सांगितली की सर, हा माझा धाकटा भाऊ आहे, त्याचं शिक्षण कमी आहे. माझी एकच विनंती आहे की बापूजींनी सर्वसामान्य माणसासाठी ही संस्था काढली आहे. फक्त हा मुलगा वारकरी आहे म्हणून तुम्ही त्याला पदरात घ्या. आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखेने ते शब्द मानले आणि आज या वारकरी मुलांनी हा संस्थेचा केलेला बहुमान, ही बीज त्यावेळेस रोवल्या गेली तेव्हा त्याचा हा आनंद आपल्याला सर्वांना मिळतो. या निमित्तानं समग्र चरित्र मी अभ्यासलं. त्या समारंभाला उपस्थित राहण्याच्या निमित्तानं बापूजींचं चरित्र समोर, मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची गेली 25 वर्ष संलग्नच राहिलो. अनेक समारंभात सर आणि आम्ही एकत्र आलो. पण विशेषत्वानं या 7 दिवसामध्ये ते पाहिलं त्यावेळेस माझ्या अनुभूतीला एक गोष्ट आली. त्यांचं चरित्र वाचताना बापूजींचा जन्म कोयनेच्या तीरावर रामापूरला झाला. शिक्षण कोल्हापूर बेळगावला झालं. तर ज्ञानेश्वरीतली एक ओवी माझ्या समोर आली, फार सुंदर ओवी आली. हे चरित्र अभ्यासत असताना की थोरा मोठ्यांची चरित्र अशीच असतात. एका चांगल्या उच्च कुळात जन्माला प्राप्त होऊन सुद्धा आई वडिलांचा वियोग झाल्यानंतर बापूजींनी खूप खस्ता खाल्ल्या. असंच चित्र खरं आहे की जीवनामध्ये आलेली प्रतिकूलता, ही प्रतिकूलता माणसाला मोठं करत असते. तेव्हा देवानं ती प्रतिकूलता त्याकरताच धाडलेली असते. त्या प्रतिकूल अवस्थेत बापूजींनी वार लावून जेवले. ते सुद्धा अतिशय कष्टानं त्यांनी विद्या ग्रहण केलं, विद्या संपादन केली. काही काळ रयतमध्ये राहिले. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांची अस्मिता त्यांना गप्प बसू देईना, त्यांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेऊन ही संस्था उभी केली. हे सगळं त्यात आलंय. पण मला त्यावेळेस ज्ञानेश्वरीतली एक ओवी आठवली, ती अशी की भगवान कृष्णचंद्रांचं चरित्र असं वर्णन केलंय की भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं झालं तर हिमालय एवढं काजळ सप्तसिंधूमध्ये घातलं, त्याची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि स्वयं शारदा जरी अहोरात्र लिहत बसली तरी सुद्धा श्रीकृष्णाचं चरित्र पूर्ण होणार नाही, इतकं ते अगम्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे भाषाप्रभू एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, श्रीकृष्ण चरित्र एका ओळीत सांगू शकतात. जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत त्यांना कळेल. एवढं मोठं अफाट चरित्र एका ओळीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी अगदी 3.5 तुकात मांडलंय. किती सुंदर मांडलंय ते. भगवान कृष्णाचं चरित्र इतकं सांगणं सोपं नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे भाषाप्रभू एका ओळीत मांडू शकतात. किती सुंदर त्यांनी चरित्र मांडलंय. मला बापूजींच्या चरित्रात ती आठवण झाली वाचताना. देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, आणि शेखी उपेगा गेला पांडवासी. म्हणजे भगवान कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, त्याचं संगोपन यशोदेनं केलं आणि फायदा मात्र पांडवांना झाला, असं ज्ञानोबाऱ्या लिहितात. जसं बापूजीचा जन्म हा रामापूरला झाला, कोल्हापूर आणि बेळगावनं त्यांचं संगोपन केलं आणि महाराष्ट्राला फायदा झाला, असं हे सगळं चरित्र. ती माणसं इतकी छोटी नसतात, ती किती मोठी असतात, त्यांचं अंतःकरण किती विशाल असतं. तेवढीच खंबीर साथ त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या आणि आज संस्था माता म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या स्वर्गीय सुशीला देवीने दिली. प्रसंगी कोंड्याचा मांडा केला. वसतिगृहातल्या मुलांना जीव खाऊ घालताना त्या माऊलीला काय कष्ट झाले असतील हे एन.जी. गायकवाड सरांनी पुस्तक लिहिलंय. त्यात मी वाचलंय सगळं. आपल्या आईचा गौरव करावा तसं त्यांनी ते पुस्तक लिहिलंय.
ते पुस्तक वाचताना माझ्या अनेकदा नेत्रकडावल्या झाल्या. आणि म्हणून अशा अथक परिश्रमातून, खडतर तपश्चर्येतून या संस्थेनं आज महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. हजारो शिक्षक त्यामध्ये आहेत. आत्ता शेजवळ सर माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी मला इतकं चांगला विचार सांगितला बसल्या बसल्या. संस्थेचे सहसचिव, मला आनंद वाटला. त्यामुळे बापूजींनी खूप मोठं काम केलंय. बापूजींच्या अगोदर शिक्षण प्रसार नव्हता काय? होताच ना. पण बापूजींच्या शिक्षण प्रसाराची शैली एक वेगळी होती. आणि ती कोणती होती? तर बापूजींनी केवळ शिक्षण दिलं नाही, शिक्षणाबरोबर संस्कार दिला. हे बापूजींचं सर्वात मोठं काम आहे, लक्षात ठेवा. केवळ शिक्षण दिलं असतं तर कदाचित विद्याविभूषित माणसं झाली असती. पण त्याबरोबर संस्काराची जोड देणं ही महत्वाची गोष्ट होती आणि ती बापूजींनी करून दाखवली. मी अधिक काळ बोलणार नाही, कारण खरं तर ऐकायचे ते चैतन्य महाराजांचं ऐकायचं आहे. ही तळमळ खूप होती मदनरावच्या मनामध्ये. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आलाय वेळ. त्याने त्यांच्या भाषणात उल्लेख केला की सोनं याचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. आज सोन्याचा दिवस आहे आणि तो अमृतानं पाहिलाय. ह्या दोन घटना कशा असतील? सोन्याचा दिवस म्हणजे काय आणि अमृताचा दिवस म्हणजे काय? तर सोन्याचा दिवस म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जे सोनं आपण पाहिलंय, अजून कोणी अमृत पाहिलेलं नाही. अमृताचा आस्वाद कोणी घेतला नाही. फार तर अमृत तुल्यचा घेतला असेल, पण अमृताचं कोणी घेतलेलं नाहीये. अमृत हे स्वर्गातलं पेय आहे. पण आज या घटनेचं वर्णन त्यांनी करताना सोनं याचा दिवस आजी अमृते पाहाला असं केलं. ह्याचा अर्थ असा आहे, आज सोन्याचा दिवस आहे आणि आपण तो सगळा अमृतानं पाहत आहोत. याचा अर्थ काय? तो अर्थ असा आहे की आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला हा पुरस्कार मिळाला. हा सोन्याचा दिवस आणि चैतन्य महाराजांच्या हस्ते मिळाला हा अमृताचा दिवस आहे, लक्षात. पण त्यांची उपलब्धी इतकी सोपी नाहीये. फार थोड्या लोकांना माहिती आहे. अखंड त्यांचे प्रवास चालू असतात, अखंड. आज सुद्धा ते जवळपास 600 किलोमीटरचं अंतर कापून आपल्यापर्यंत आलेले आहेत. हिंगोलीवरनं ते आतापर्यंत प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचले. त्यांची प्रवासाची मी महती सांगत बसत नाहीये, पण त्यांची उपलब्धी पण तितकी अवघड होती. परंतु आज त्यांनी मदनरावांच्या प्रेमाकरता संस्थेचा हा जो सर्व विस्तार पाहता, या संस्थेचं कार्य पाहता त्यांनी अनुमती दिली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांचं ऐकण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उत्सुक आहात. उपस्थित सर्व या ठिकाणी असणारे मान्यवर यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या समारंभाचं आयोजन केलं. मलाही त्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करत माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.